गोलंदाज तयार होतो हे देखील पाहणे गरजेचं. विशेष करून पंच आम्ही सूचना देतो, जास्त वेळ घेऊ नका, इतका वेळ नाही आमच्या जवळ, लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. संजयजी देसाई मुख्य पंच आहेत, स्क्वेअर पंच देखील आम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज तेजस फूड. बंटी, सोहम शेलार स्ट्रायकिंग एंड वरतून, नॉन स्ट्राइक एंडला नितीन आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने, करूयात मॅचला सुरुवात, टाकूयात या मॅचचा पहिला बॉल. तेजस टू बॅटर, सोहम, दोन्ही खेळाडू यंग टॅलेंट, कमी वयाचे खेळाडू आहेत. पंचांचा डिसिजन येतोय, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, पंचाने देखील आपण पाहतोय. मॅचला करतोय आम्ही सुरुवात. पहिला बॉल सोमच्या बॅट मधून उंच भरारी घेत असताना सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी सोमने त्याची ओळख करून दिली या मॅच मध्ये. षटकार. एक बॉल पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या थेट 6 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 6 धावा धावफलकावरती आलेत. अजून एक फटका आहे, कमी गतीने हाताळला, त्याच्यावरती पॉवर जनरेट केली. तिकडे कोणाला आहेत, सोन्या चेंडू फीड करतायत आणि तदनंतर आता दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा पूर्ण देखील केलेत. या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 8. तदनंतर होणारी मॅच गावडेवाडी विरुद्ध शिवगर्जना मिरासवाडी. दोन्ही संघ मैदानावरती उपलब्ध रहा आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी देखील या. गावडेवाडी विरुद्ध टीम शिवगर्जना मिरासवाडी संघ. 2 बॉल 8 धावा. वाईट बॉल येतोय. 2 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती धावा येतील 9. तीन बॉल पूर्ण 9 धावा धावफलकावरती लगावलेत. इस बॅटर या वेळेला चाललाय पहाडगावच्या दिशेने. अपील पंचांजवळ अगदी आपण पाहतोय लावून धरली होती. विकेट किपर बॉलरच्या माध्यमातून राईज होणारा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज आणि तदनंतर मात्र सोहम शिलारचा खेळ मात्र तिसऱ्या चेंडूवरती प्रामाणिकपणे तो माघारी जात असताना आम्हाला पाहायला मिळाला. 3 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत, माफी असावी, 4 बॉल पूर्ण आणि 4 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 9. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मुकादम चषक 2026 ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि क्रिकेट हे कायम चालू आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. पाऊस येऊ, हिवाळा येऊ, ऊन येऊ, काही असो, त्यावरती आपण पाहतो एकच पर्याय म्हणजे शिवासदव बॉल्स आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन कोर कमिटी. जरी खेळाडू वर्ग बोलले की आम्हाला बर्फामध्ये क्रिकेटची स्पर्धा खेळायची आहे, तरी सुद्धा ही कोर कमिटी आणि आपण पाहतोय शिवा जाधव बॉल्स ही स्पर्धा आयोजित करू शकतात. असे एकमेव क्रिकेट असोसिएशन म्हणजे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. राहुल आलेत नवीन फलंदाज. हा बॉल हा डॉट बॉल आहे, हा डॉट बॉल आहे पहा. तर 5वा बॉल पूर्ण झालाय. 5 चेंडू पूर्ण. 4 बॉल 4 बॉल माफी असावी. चारच बॉल पूर्ण झाले. 2 चेंडू शिल्लक आहेत राहुलच्या आम्हाला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंड वरतून. हा बॉल देखील चांगल्या प्रकारे हाताळलाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय बंटी बुडियाचा.
तेजसचा. आता चेंडू पूर्ण होत आहेत 5. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल 5 बॉल पूर्ण होत असताना. 9 धावा धावफलकावरती. बॅटिंग करते टीम मानानगर संघ. नामवंत संघ आहे, ख्यातनाम संघ आहे. पाटण तालुक्यामध्ये ग्रामीण क्रिकेट भरपूर साला चांगल्या प्रकारे खेळलं जातं. त्याचबरोबरीमध्ये गोष्टवाडी संघ देखील आम्हाला पाहायला मिळतो. आता इनसाइड आउट खेळायचा होता. ओव्हर संपते. हा बॉल डॉट येतोय. पंच संजयजी देसाई सर या ओव्हर संपवत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 9. सोहमच्या विकेट नंतर या 9 धावा धावफलकावरती जोडले गेलेल्या आहेत. जाऊयात नेक्स्ट ओव्हरच्या दिशेने. तदनंतर होणारी मॅच गावडेवाडी विरुद्ध टीम शिवगर्जना मिरासवाडी संघ याची देखील नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू, याची देखील नोंद घ्या. शुभम आलेत. शुभम कुराडे PTRBPL मध्ये देखील त्यांचा आम्ही खेळ पाहिला होता. आज ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत, स्वतःच्या संघासाठी क्रिकेट खेळत आहेत. शुभम कुराडे जवळ चेंडू दिलाय. पहा गोलंदाज आहेत तरी सुद्धा आपण पाहतोय शुभम टू बॅटर नितीन आणि साथीला राहुल असतील. चला मॅचला सुरुवात होते पुन्हा. पहा शुभमचा पहिला बॉल थोडासा थांबलाय, कारण की नितीन शेलार हे नाव मात्र मागील कित्येक वर्ष पाटण तालुक्यामध्ये गाजत आहे. या नावाची दहशत आहे. पहा आणखी या भरपूर स्पर्धेमध्ये आम्ही स्वतः पाहिलं याचा खेळ. विस्फोटक खेळ करतो आणि यावेळेला पहा टॅप फटका होता जो बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अंमलात आणला जातो, वापरला जातो. पप्पू येत आहेत, चेंडू फील्ड करतील. तदनंतर मात्र एकच रन या चेंडूवरती पूर्ण झाले आणि पहिला बॉल पूर्ण होत असताना एक धाव येताना संघाची धावसंख्या आता 10 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. डाव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, विकेट किपर भरत मात्र वारंवार क्षेत्ररक्षण चेंज करतायत, फिल्डिंग सेट करतायत. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तितक्याच ताकदीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे गोष्टवाडी टीम. ओहो, स्वतः फॉलो थ्रू मध्ये फ्लाइंग शुभम बनला होता, परंतु यावेळेला पहा इकडे काय घडतंय. स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाही आणि तदनंतर ना या चेंडूवरती 2 धावा देखील आल्यात. या 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत धावा 12. 2 बॉल पूर्ण, 12 धावा धावफलकावर. पहा यावेळेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका, त्याच्यावरती धावा किती? त्याच्यावरती फक्त सिंगल रन. यावेळेला पहा फलंदाज बाद होताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. शुभमच्या या चेंडूवरती, चौथ्या चेंडूवरती त्याने देखील विकेट मिळवले. विकेट नंबर 2. राहुल जातात बॅक टू दी डगआउट आणि तदनंतर या टीमचा टीम कॅप्टन म्हणजेच उमेश देखील येथील मैदानाच्या आतमध्ये. NS स्पोर्ट्स ठाणे संघ जो PTRBPL मध्ये खेळ करत होता त्या संघाचे संघ मालक होते. आज गावच्या संघासाठी खेळ करतात. कॅप्टन आहेत उमेश. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. 5वा बॉल पूर्ण झालाय. 5 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत स्थिर 13. 5 बॉल पूर्ण आणि 13 धावा धावफलकावरती. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई आयोजित मुक्कादम चषक वा दांडी गुल कार्यक्रम. शुभम कुराडेचा वेगवान चेंडू उमेशची विकेट घेऊन जात असताना स्टंप देखील डी झोन मध्ये घेऊन गेलाय. लास्ट जवाब डिलिव्हरी.
2 ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण होत होता आणि संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती 3 विकेट निश्चित. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दी हल्क ऑफ मानायनगर टीम साहिल इंगळे एंटर करतायत. बिग हिटर म्हणून संबोधलं जातं. तर त्यांच्या आवाक्यामध्ये चेंडू आला, त्यांच्या टप्प्यामध्ये चेंडू आला तर तो मैदानामध्ये नव्हेच तर भरपूर दूरवर जातो. तो साहिल इंगळे देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय मानायनगर संघासाठी. नितीन आणि साहिल असतील. बॉलिंग मार्क वरती देखील राजेश कुराडे तयार झाले. डाव्या हाताचा डावखोरा कटर गोलंदाज. त्याची शैली प्रत्येक फलंदाजाला नाचवत असते, परंतु नितीन आणि राजेश कुराडे यांनी सोबत कित्येक वर्ष क्रिकेट खेळले आणि आता रडार मिळतं जुळतं आहे. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज. चेंडू टप्पा पडला की आतल्या बाजूला कट करतो आणि तेच रडार मिळतं जुळतंय. थोडंसं फायदेशीर ठरू शकतं नितीन यांना. कशा प्रकारची गोलंदाजी होईल नितीन समोर राजेश कुराडे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पासडिक बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहे. चेंडू फील्ड करतील. कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. स्ट्राईक स्वतः जवळ हवे आणि स्ट्राईक स्वतः जवळ असताना तो आत्मविश्वास देखील आहे त्यांच्या जवळ. पहा नितीन असतील. पहिला बॉल डॉट. चर्चा केली होती या चेंडूवरती देखील धावा किती आहेत. डिक्लेअर स्वरूपाच्या धावा 1 आहे. पंच कळवतील डिक्लेअर स्वरूपाची 1 रन. स्ट्राईक स्वतः जवळ असणार आहे पुन्हा. यासाठी आम्ही करत होतो चर्चा की रडार असतं मिळतं जुळतं. पंच कळवतील या चेंडूवरती धावा किती. चर्चा करतायत. डिसिजन आहे पेंडिंग ठेवलाय की काय. 6 धावा पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ मॅक्सिमम. त्याचबरोबर DS स्पोर्ट्स कोपरीगाव वाशी, श्री साई स्पोर्ट्सचे सुद्धा मालक दिनेश सपकाळ यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. आणि विनंती करेल आमच्या व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं आहे तुम्ही देखील. 3 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 20. होशिरावरती भेदक मारा. त्याच्यावरती देखील एक लेगबाच्या स्वरूपाचे सिंगल रन येते. डिक्लेअर स्वरूपामध्ये 4 बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 21. 4 बॉल 21 धावा. डॉट बॉल आहे. थँक्यू. 4 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आहेत 20. पहा त्या चेंडूवरती एफर्ट्स नव्हते आणि या कारणास्तव आपण पाहतोय पंचाने हा बॉल निर्धाव केला. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूला शॉर्ट आम जाम केलाय आणि भरपूर दूरवर फेकून दिलाय. डाव्या हाताचे फलंदाज. प्रचंड ताकद आणि त्या ताकदीचं अगदी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये. रिप्ले टेलिकास्ट पहा. 6 धाव्यांसाठी नितीन शेलार यासाठी स्वतः जवळ स्ट्राईक ठेवत होते. आता 26 धावा धावफलकावरती आलेत. वाईट बॉल येतोय का. वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल धावा 27. 1 बॉल शिल्लक. येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये देखील बॅटिंग लाईनअप गोष्टवाडी संघाचा पाहायला मिळेल, परंतु बॉलिंग लाईनअप मान्यानगर संघ तो देखील दर्जेदार आहे. फसवलं या चेंडूवरती. नितीनला फसवलं जात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. फेकी स्ट्राईक एंड की नॉन स्ट्राईक एंड. स्ट्रायकिंग एंडला फेकी केली आहे. 2 धावा आणि या 2 धावांनीशी या पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 29. विजयासाठी 30 धाव्यांची गरज असेल वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोष्टवाडी या संघाला. त्याच दरम्यान आम्ही जातोय टॉसच्या दिशेने. टॉस असा असेल गावडेवाडी विरुद्ध टीम शिवगर्जना मिरासवाडी संघ. चला या दोन्ही संघाचे संघ कर्णधार आम्ही टॉस लगेचच करणार आहोत आमच्या मुख्य मंचावरती. चला शिवगर्जना मिरासवाडी संघ संघ कर्णधार या. गवडेवाडी संघाचे संघ कर्णधार इकडे उपलब्ध आहेत. शिवगर्जना मिरासवाडी संतोष सूर्यवंशी.
टॉस होतोय. गावडेवाडी विरुद्ध टीम शिवगर्जना मिरसवाडी संघ. कॅप्टन केपी टॉस जिंकतायत, कळवतायत की आम्ही करू प्रथमतः गोलंदाजी. बॅटिंगसाठी तयार राहायचे गावडेवाडी संघ. गावडेवाडी संघ आपण बॅटिंगसाठी तयार राहणार आहोत याची देखील नोंद घ्या. तर फिल्डिंग करणारी टीम असेल शिवगर्जना मिरसवाडी. जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. या संघाची महत्वपूर्ण जोडी टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, वारंवार आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये भरपूर साऱ्या ट्रॉफीज मिळवून देणारी जोडी ती म्हणजे भरत कुराडे आणि त्याचबरोबर राजेश कुराडे. सलग 2 वर्षाचे मिस्टर PTPL होते टेनिस बॉलमध्ये आणि काही कारणास्तव रबर बॉलची स्पर्धा खेळू शकले नाही आहेत, परंतु आज मुकादम चषक खेळण्यासाठी भाग पाडले ते आले. तिकडे विजयासाठी गरज आहे 18 चेंडूमध्ये 30 धावेंची. कशा प्रकारचा खेळ केला जाईल? बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहे सोहम शेलार. या खेळाडूने देखील कमी कालावधीमध्ये भरपूर आपण पाहतोय, अल्पवधी कालावधीमध्ये आपण पाहतोय त्यानं भरपूर मोठी उंची गाठली आहे टेनिस क्रिकेट आणि संपूर्ण आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नाव आहे सोहम शेलार. तो बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. पुण्यावरतून वारंवार प्रत्येक सॅटर्डे संडेला नवी मुंबईमध्ये आपल्या गावच्या नावासाठी खेळ करण्यासाठी तो उपलब्ध होत असतो सोहम शेलार पहा. आणि तदनंतर ना ओपनचं क्रिकेट देखील खेळतो. जाऊयात मॅचच्या दिशेने, करूया मॅचला सुरुवात. चला जास्त वेळ घेऊ नका. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर राजेश कुराडे, नॉन स्ट्राइक एंडला भरत कुराडे, तर बॉलिंग मार्क वरती राजेश कुराडेला रोल मॉडेल मानत असताना घडलेला या क्रिकेटच्या क्षेत्रामधील उगवता सितारा म्हणजे सोहम शेलार बॉलिंग मार्क वरती आम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल सोहमचा सामना करते राजेश, वेगवान इनसाइड आउट घेऊन काढलाय. डीप वरती क्षेत्ररक्षक होते उमेशने, मात्र पहिल्या साइडून मध्ये चेंडू फील्ड केलाय, फिकी केली आहे. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे इकडे आणि तदनंतर मात्र या चेंडूवरती धावा येत आहेत. एक भरत फुल टॉस बॉल, यावेळी धावा देऊन जाईल पूर्णपणे 4. भरत कुराडे रबर बॉल क्रिकेटमधील आपण पाहतोय सितारा पाटण तालुक्यासाठी नेतृत्व करत असतो. पाटण तालुका टीम मधून देखील तो खेळ करत असतो. आज वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स कुशटवाडी संघासाठी पहिलाच बॉल फेस करत असताना 4 धावा मिळवल्या त्यानं. 2 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा येत आहेत 5. वाईट बॉल येतोय पहा. अगदी मोठा फटका खेळणार जरूर होता, परंतु जाणून घेतला चेंडू जर दूर जातो एक्स्ट्राची रन मिळते तर त्याच्यावरती हरकत नको. आणि तदनंतर मात्र लिव्ह केला चेंडू. आता धावा 6 आहेत. 2 बॉल पूर्ण आणि 6 धावा धावफलकावरती. वा फटका आहे आणि धावा पूर्णपणे अजून एकदा 4 देऊन जाईल. काय फटका खेळलाय नेत्रदीपक, सुरेख आणि डोळ्यामध्ये सामावून ठेवावा असा फटका भरतच्या बॅट मधून आलाय पहा. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. सोहम वरती सलगचा दुसरा चौकार. फटका काय फ्लिक होती आणि फ्लिक मध्ये क्लासिक फ्लिक आम्हाला पाहायला मिळाली भरतची. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर.
3 बॉल पूर्ण 10 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस भरत कुराडे समोर फुलटॉस टाकायचा नाही, अन्यथा मिळणार त्या फक्त आणि फक्त धावा 6. येतोय षटकार. संघाची धाव संख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल पूर्ण धावा 16. चार बॉल 16 धावा धावफलकावरती आहेत. सडीक चेंडू होता. या चेंडूवरती आपण पुनरागमन करतोय. पहा तिकडे क्षेत्ररक्षक धावत आले, चेंडू फील्ड करतायत, फेकी देखील करतायत. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. 5 बॉल पूर्ण आहेत. एक चेंडू शिल्लक असेल 5 ओम आणि संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा 16. वा काय फटका आहे. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट केलेला फटका. जसा चौकार केसला तशाच प्रकारचा षटकार केसला. आवर्जून आम्ही पाहू रिप्ले टेलिकास्ट. पहा स्क्रीनवरती की स्कोररच्या माध्यमातून काय फटका खेळला. लाजवाब. शरीरावरती पायावरती फेकी करणं चुकीचं असेल बरंचसाठी. पहा जर गोलंदाजी करत असेल तर अवे फ्रॉम दी बॉडी ऑफसाइड वरती फेकी करा. ऑन बॉडी लेग स्टिक वरती फेकी करायला गेलं तर त्याच्यावरती फक्त आणि फक्त धावा मिळणार 6 आणि 4. आणि ते आम्ही पाहिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केले. समीकरण बदललं. आता फक्त 8 धावांची गरज. नितीन टू राजेश कुराडे. हा देखील चेंडूवरती धावा पंच कळवतात. धावा आहेत या चेंडूवर वाईड. वाईडची धाव असेल फक्त या चेंडूवर. 23. आणि थोड्याच दिवसा स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा विनंती करतोय आम्ही सूचना देखील देतोय. आणि थोड्याच दिवसामध्ये आता रबर बॉल क्रिकेट संपेल. पाऊस तर थांबला नवी मुंबईमध्ये आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होईल. आणि त्यामध्ये आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर आम्ही गणेश यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. पाहत आहेत. पहा तिकडे आमच्या खेळपट्टीच्या मागून जात आहेत. संपूर्ण आमच्या मैदानाचा कारोबार कोण पाहतात तर ते गणेश बघतात. पहा तिकडे दाखवले जातात स्क्रीनवरती देखील. धन्यवाद आणि तुमचं देखील सहर्ष स्वागत. फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावा 6 आणि या वेळेला मॅच फिनिश. पहा 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतरच ही मॅच घेऊन गेलाय भरत आणि राजेश कुराडे. वेल प्लेड टीम वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोशेटवाडी आणि वेल प्लेड टीम मानानगर संघ. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल कारण की एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या मुकादम चषकमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेने. टॉस झाला होता. मिरासवाडी संघ शिवगर्जना मिरासवाडी संघ टॉस जिंकला. त्यांनी कळवलं की आम्ही करणार आहोत क्षेत्ररक्षण. प्लीज या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी आणि बॅटिंग करण्यासाठी टीम गावडेवाडी कॅप्टन दिनेश सपकाळ आपली देखील ओपनिंग पेअर पाठवून द्यायचे. थोड्याच दिवसामध्ये आता अगदी आपण पाहतो टाइम टेबल देखील डिस्प्ले केलं जात आहे, शो केलं जात आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन टेनिस बॉल हंगाम थोड्याच दिवसामध्ये सुरू होताना आम्हाला पाहायला मिळेल. आणि आता त्या तारखा देखील आपण पाहतोय ज्या डिस्प्ले केल्या गेल्या शो केल्या गेल्यात. प्रत्येक जण पाहत असेल कोणती स्पर्धा कधी. त्यामध्ये 40+ चित्ता अशी स्पर्धा सन्मान्य संजयजी देसाई यांच्या माध्यमातून आयोजित होताना आम्हाला पाहायला मिळणार आहे. ती देखील खासियत असेल. आणि पाहायला गेलं तर कौतुक करावं लागेल. आम्ही जरूर बोलत असतो 2018 साली स्थापना झाली. बी रोवलं गेलं आणि या बीचं रोपट्यामध्ये